नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायनाकॉन्स सिस्टम्सबद्दल. तर मित्रांनो, डायनाकॉन्स सिस्टम्स बॅक्स सॉफ्टवेअर प्रोजेक्ट वर्थ रुपीज 249.15 कोटी फ्रॉम RBI. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स प्लॅटफॉर्म, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात EAP च्या इम्प्लिमेंटेशन, मेंटेनन्स आणि लर्निंग सर्व्हिसेस करिता हा कॉन्ट्रॅक्ट डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेडला मिळाला आहे, ज्याची टोटल कॉस्ट आहे 249.15 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स शेअर सर्ज आफ्टर बॅगिंग 3.6 मिलियन $US लोकोमोटिव्ह सप्लाय ऑर्डर फ्रॉम झिम्बाब्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड या कंपनीला झिम्बाब्वे बेस कंपनी कडून इंटरनॅशनल ऑर्डर मिळाला आहे. 3.60 मिलियन $US म्हणजे इंडियन करन्सीमध्ये जवळपास 30 कोटी रुपयांचा ऑर्डर राईट्स लिमिटेडला मिळाला आहे लोकोमोटिव्हच्या सप्लाय करिता. आणि याच अपडेटमुळे राईट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स आर्म बॅक्स रुपीज 420.89 कोटी एक्सप्लोजिव्ह सप्लाय ऑर्डर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी IDL एक्सप्लोजिव्ज लिमिटेड ला कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला बल्क एक्सप्लोजिव्ज सप्लाय करण्यासाठी 420.89 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेट मुळे अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज रायजेस ॲज स्टॉक एंटर्स F&O सेगमेंट बॅक्स रुपीज 2,307 कोटी ऑर्डर्स इन Q3. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीला फायनान्शियल इयर 2026च्या थर्ड क्वार्टरमध्ये फ्रेश ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 2,307.30 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे कंपनीला एक्झिक्यूट करायचे आहे फायनान्शियल इयर 2027 आणि फायनान्शियल इयर 2028 मध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे प्रीमियर एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपचे दिग्गज कंपनी टाटा स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा स्टील शेअर राईज टुडे ॲज सेफगार्ड ड्युटी ऑन स्टील इम्पोर्ट्स लिफ्ट सेक्टर सेंटिमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर यांना प्रोटेक्ट करण्यासाठी जो बाहेरून चीप ओव्हरसीज शिपमेंट होते, त्यावर काही सिलेक्ट स्टील प्रोडक्ट्सवर गव्हर्नमेंटने सेफगार्ड ड्युटी इम्पोज करण्याचा डिसिजन घेतला आहे. आणि ही 3 इयरसाठी ड्युटी इम्पोज केली आहे. नॉन अलॉय आणि अलॉय स्टील फ्लॅट प्रोडक्ट्सवर गव्हर्नमेंटने सेफगार्ड ड्युटी इम्पोज करण्याचा डिसिजन घेतला आहे 3 वर्षासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा स्टील लिमिटेड तसेच JSW स्टील लिमिटेड यासारख्या कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे या गव्हर्नमेंटच्या जबरदस्त डिसिजनमुळे. चला आता बोलूया भारत फोर्ज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत फोर्ज शेअर गेन आफ्टर बॅगिंग बिगेस्ट स्मॉल आर्म्स
डील विथ डिफेन्स मिनिस्ट्री. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीने आपला लार्जेस्ट एव्हर स्मॉल आर्म कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सोबत. इंडिजिनसली डिझाईन आणि डेव्हलप CQB केबिन्स सप्लाय करण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट साईन झाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 1661.9 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भारत फोर्ज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NSEच्या F&O सेगमेंट बद्दल. तर मित्रांनो, F&O चेंजेस स्विगी, प्रीमियर, वारी एनर्जीज, बजाज होल्डिंग्स डेब्यू विथ फ्युचर अँड ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट. तर मित्रांनो, आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये स्विगी, प्रीमियर एनर्जीज, वारी एनर्जीज, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या 4 कंपन्या NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाल्या आहे. तसेच दुसरीकडे NSEच्या F&O सेगमेंटमधून काही कंपन्या बाहेर झाल्या आहे आजपासून, ज्यामध्ये HFCL, NCC, टिटागड रेल सिस्टम्स आणि सियंट या कंपन्यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होतात त्या कंपन्याचा पुढे जाऊन निफ्टी 50 मध्ये ॲड होण्याची चान्सेस असतात. कारण मित्रांनो, निफ्टी 50 मध्ये ॲड होण्यासाठी एक क्रायटेरिया असा असतो की त्या कंपनीला F&O सेगमेंटचा पार्ट असणे असा एक क्रायटेरिया असतो निफ्टी 50 मध्ये ॲड होण्यासाठी कंपनीसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे या काही कंपन्या आज फोकसमध्ये होत्या. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण याच व्हिडिओमध्ये बघितले की या प्रीमियर एनर्जीजला एक ऑर्डर सुद्धा मिळाला आहे आणि या कंपनीला घेऊन अशा 2 अपडेट आल्या आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर आर्म बेंगाल चेंबर साइन पॅक्ट टू बूस्ट रूफटॉप सोलर अडॉप्शन अमोंग MSMEज इन स्टेट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने बंगाल चॅम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे BCC&I सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? टू ॲसेलरेट द ॲडॉप्शन ऑफ रूफटॉप सोलर सोल्युशन्स अमॉंग मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे MSMEज इन द स्टेट म्हणजे बंगाल स्टेटमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे, कारण ही कंपनी टाटा पॉवरची सबसिडरी कंपनी आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी ऑपरेशनलाइज 307.4 मेगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स ॲट खावडा, गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या वेरियस स्टेप डाऊन सबसिडरीच्या थ्रू गुजरातमध्ये खावडा येथे 307.4 मेगावॅटचा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स ऑपरेशनलाइज केले आहे. आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 17,237.2 मेगावॅटपर्यंत, जी गिगावॅटमध्ये होते 17.23 गिगावॅट. आणि मित्रांनो, अडानी ग्रीनचा टार्गेट आहे या कॅपॅसिटीला वाढून 2030 पर्यंत 50 गिगावॅटपर्यंत पोहोचवण्याचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही
रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.